आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत। प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यांच्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एनडीपीएस ऍक्ट 8C, 22B, 21B, 27, तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। CR नंबर 154/25 हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे। सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे। पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत। त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील। पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत। न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंती उघडकीस येतील, त्या आपल्याला येतील। त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे। त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील। त्याच्या अंती अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल। या उपर काही गोष्टी निश्चित झालेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं, त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत किंवा त्या ठिकाणी अजून कोणी येणार होतं का, तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची खात्रीशीर माहिती देण्यात येईल। सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंती कळवण्यात येईल। ही गोष्ट ही आधांतरी सांगण्यात येणार नाही। मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडलंय ते एक अधिकारी म्हणून, महाराष्ट्र पोलीसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदोपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तपास हा चालू आहे। त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित देतो कळवतो करतो। मी सांगितलंय काय पार्टी आपकी प्रेस को ब्रीफ कर मी देतो हिंदी अभी लाइव चल रहा है सर। हिंदी जायचं हिंदी ब्रीफिंग सर, आप क्या बताएंगे? ठीक है, हिंदी 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 एक मिनिट हिंदी
हिंदीमध्ये बाईट देत आहे। जो कुछ भी कार्रवाई की है एग्जैक्टली क्या है आप मराठीत बोला पहिले। देखिए समजून घ्या अरे तपासात ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या पुराव्यानिशी झालेल्या गोष्टी मांडलेल्या आहेत। त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगितलंय मी ते तपासाअंती कागदावरती आल्यानंतर सांगितलेल्याच गोष्टी सांगितल्यात आणि त्याच्यात पुरावे म्हणूनच सांगितलेले आहेत। त्याच्यामुळं तुम्ही जे प्रश्न विचारतायत त्याची सुद्धा उत्तरं येतील, परंतु ते आमच्या प्रक्रियेनुसार पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला निश्चित आम्ही त्याबद्दल कळू। या बांधवांना हिंदीमध्ये जी बाईट पाहिजे ती बाईट मी देतो, म्हणजे त्यांचं सुद्धा त्याच्यात समाधान होईल। ठीक आहे, ही एक आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती। अधिक तपास आम्ही करत आहोत, त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्याबाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू। आता हिंदीमध्ये घेऊ कार्रवाई की है क्या है किस तरह से अंजाम दिया। देखिए आज 27 जुलाई 2025 है। आज के तारीख में रात के समय आप सभी को पता होगा कि महाराष्ट्र राज्य में नशे की जो चीजें हैं, मतलब जिनको हम मराठी में अमली पदार्थ कहते हैं, इनके खिलाफ कार्रवाई जारी की गई है और वो बहुत बड़े पैमाने पे हर जगह पे चालू है। ऐसे ही कार्रवाई में एक इंफॉर्मेशन प्राप्त हुई थी। वो इंफॉर्मेशन क्राइम ब्रांच को प्राप्त होने के बाद हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में लगभग 3:30 के आसपास इस शहर का थोड़ा सा जो आईटी का जिसे हब कह सकते हैं या जिस क्षेत्र में आईटी के कंपनीज है, ऐसे ही कुछ अच्छे जहां पे अच्छे जो लोग रहते हैं, ऐसे किसी पॉश एरिया में इस चीज के बारे में इंफॉर्मेशन मिली थी और वहां पर 3:30 बजे के आसपास हमारे टीम्स ने रेड किया। उस रेड में कुछ चीजें मिली है जिसके बारे में मैं आपको बता सकता हूं कि उन चीजों में लगभग 2.7 ग्राम कोकेन की तरह दिखने वाला पदार्थ, जिसके बारे में कुछ प्रिलिमिनरी जांच भी हमने की है, लेकिन उसकी अधिक विस्तृत जांच जो है वो फॉरेंसिक साइंस लैब के बाद हमें मिल जाएगी। 70 ग्राम के आसपास लगभग जिसे गांजा कहा जाता है वो चीज प्राप्त हुई है। उसके साथ साथ 10 मोबाइल, 2 4 व्हीलर, हुक्का पॉट के सेट जो रहते हैं वो सेट, दारू और बियर के बॉटल्स और हुक्का के फ्लेवर्स, इसमें से काफी सारी चीजें जो है वो प्रतिबंध जिन पे लगा हुआ है ऐसी चीजें हैं। ये चीजें वहां से हस्तगत की गई है और इसका बाकायदा प्रॉपर तरीके का पंचनामा करके सारी प्रोसीजर जो है वो लीगल प्रोविजंस के अनुसार परफेक्ट तरह से करके वो सब जब्त किया गया है और उसके बाद में वहां पर ये सब हरकत करने वाले जो एक्यूज्ड है उन एक्यूज्ड को वहां से ताबे में लिया गया है। इनको ताबे में लेके अब इनका अरेस्ट प्रोसीजर कंटिन्यू करके आगे पूरा करके इनको ऑनरेबल कोर्ट में प्रेजेंट किया जाएगा। साथ ही में जो क्राइम रजिस्टर हुआ है वो क्राइम रजिस्टर हुआ है खराड़ी पुलिस स्टेशन में, जो हमारे जोन 4 में आता है। इस खराड़ी पुलिस स्टेशन में आपके जानकारी के लिए एनडीपीएस 8C 22B 21B 27 और कोटपा के जो प्रोविजन से 7(2) और 20(2) के तहत इसमें क्राइम रजिस्टर हुआ है एंड दैट क्राइम हैज बीन रजिस्टर्ड। ये क्राइम रजिस्टर हुआ है 154/25। ये क्राइम रजिस्टर हुआ है। मैं ये बताना चाहूंगा कि सारी कार्रवाई ये जो है क्राइम ब्रांच की टीम ने हमारे जो सीनियर ऑफिसर्स है उनके सुपरविजन में हम लोग ये पूरा कर पाए और सारे एक्यूज्ड अब उनके प्री अरेस्ट मेडिकल कंप्लीट करके उनको ऑनरेबल कोर्ट में प्रस्तुत किया जाएगा उनके पीसीआर के लिए। कितने आरोपी हैं और क्या उनके नाम है? इसमें 7 आरोपी है कुल मिला के, उनमें से 2 महिला ही है और उनके नाम श्री प्रांजल खेवलकर उम्र 41, निखिल पोपटानी, समीर सैयद, सचिन भोंबे और श्रीपाद यादव, और इनके साथ में 2 महिलाएं भी अरेस्ट की गई है, ईशा सिंह और प्राची शर्मा। ठीक, एक सवाल है सर, ये महिलाओं का कुछ कनेक्शन सामने आया जो उनके साथ में थी, मतलब उनकी कोई रिलेटिव थी? देखिए मैं आपको एक बात बताता हूँ,
एक जिम्मेदार अधिकारी होने के नाते, आप सब लोग आज मुझे नहीं देख रहे, बहुत दिनों से देख रहे, एक जिम्मेदार अधिकारी होने के नाते इस तरह के केस में ये बहुत जरूरी है कि मैं जो हर चीज बात कर रहा हूं वो जिम्मेदारी से बात करूं। और वो जिम्मेदारी एक पुलिस के लिए उसके राइटिंग से आती है, उसके तपास से आती है, उसके इन्वेस्टिगेशन से आती है। तो वो प्रक्रिया जो पूरी हुई है उसके बारे में मैंने आपको पूरी की पूरी जानकारी दी है। हमें ट्रांसपेरेंसी चाहिए इंफॉर्मेशन देने में, इंफॉर्मेशन लेने में। तो इसलिए आपको जो जानकारी दी है पूरा सोच समझ के, जितना इन्वेस्टिगेशन हुआ है, हमारे अधिकारी कल सुबह से आज तक अभी तक सोए नहीं है, दिन रात काम कर रहे हैं। और ये काम कर रहे हैं, ये सिर्फ कंप्लेनेंट के लिए नहीं होता है, ये हर किसी के लिए होता है, ये एक्यूज के लिए भी होता है, क्योंकि सही इन्वेस्टिगेशन होना ज्यादा जरूरी है। सही इन्वेस्टिगेशन के बाद जो जानकारी प्राप्त की है, जो हासिल की है, वो आपको मैंने यहां पर आपको प्रस्तुत की है। इसके अलावा जो भी चीज होगी उसके बारे में हम आपको उस समय जैसे जैसे इन्वेस्टिगेशन आगे बढ़ता जाएगा हम आपको प्रस्तुत करते जाएंगे। मित्रा, विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी एफएसएलच्या रिपोर्टच्या अंती आपल्याला कळतात। किती ड्रग्ज सापडले याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती पण दिली आणि तुम्हाला रिटर्न मध्ये पण दिलेलं आहे। तर त्याच्यामुळे किती सेवन झालं ह्या गोष्टीची सुद्धा चाचपणी जी असते किंवा त्याचा जो अहवाल असतो हा आपल्याला हे सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एफएसएलचा जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्ट मधून आपल्याला अंदाज लावता येतो। परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्ही अगदी ट्रान्सपरंटली तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। कारवाई करतानाच्या काही व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोप होतोय की पोलिसांना हवे तेवढेच व्हिडिओ येणार आहेत का, किंवा काही माध्यमांना। मला असं वाटतं, मी तुम्हाला आतापर्यंत हीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीने मी जे पाहतोय त्या कालावधीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता सुद्धा जी कारवाई होतीये ही तुम्ही पण समजून घेण्याची बाब आहे की एक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी म्हणून आम्हाला तुमच्या समोर ज्या ज्या गोष्टी मांडता येतात, ज्या आम्ही जबाबदारीने मांडल्या पाहिजे, आणि ही जबाबदारी ही फक्त तुमच्या आमच्या प्रती नाहीये, ही नागरिकांच्या प्रती आहे, न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रती आहे, आरोपींच्या प्रती सुद्धा आहे। तेवढीच आम्ही माहिती तुम्हाला आता देऊ शकतो। त्याच्या व्यतिरिक्त माहिती जी काही प्राप्त होईल ती आपल्याला वेळोवेळी निश्चित देता येईल आणि दिली जाईल। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।